हे आहे कोकणातील सुंदर असं कौलारू घर आणि घरासमोर असणारी सुंदर अशी मातीची तुळस, घरच्या आत शेणाने सारवलेली जमीन आणि त्या जमिनीवर सत्यनारायणाची महापूजेची योजना करत असलेले भाऊ आणि मन हरवून टाकणारी ही मंत्रमुग्ध सकाळ। सर्वजण आपल्या कामामध्ये मग्न झाले होते तेव्हाच अचानक पावसाने आपली हजेरी लावली। या सुंदर वातावरणामध्ये बहीण रांगोळी काढत होती तर घरच्या आत काकी, वहिनी, बहीण आणि बाकी मंडळी जेवणाच्या तयारीला लागले होते। कोकणात प्रत्येक घरात असा पुरुष असतो जो बाहेरची कामे करतो तसाच विनासंकोच स्वयंपाकात आपला हातभार लावत असतो। चिलबिल मंडळी खेळता खेळता हसत आनंदाचा वर्षाव करत होते। जेवून झाल्यावर पूजेसाठी लागणारा मकर सजवायला घेतला। भटजी काकांचं आगमन झालं आणि पूजेला सुरुवात झाली। पूजा चालू असताना समजलं की सत्यनारायण पूजा ही एक व्यापक हिंदू विधी आहे जी भगवान सत्यनारायण यांना समर्पित आहे, जे भगवान विष्णूचे दयाळू रूप आहेत, जे सत्य आणि न्यायाचे प्रतीक आहेत। ही पूजा शुभ घटकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी, जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी आणि समृद्धी आणि आनंद वाढवण्यासाठी केली जाते। या विधीमध्ये भगवान सत्यनारायणाची कथा पठण केली जाते, ज्यामध्ये विधीचे फायदे आणि सत्याचे महत्त्व सांगितले जाते। पूजेनंतर सत्यनारायण चरण अमृत प्रसाद नावाचा एक गोड पदार्थ, जो रवा, साखर आणि तुपापासून बनवलेला एक प्रकारचा शिरा असतो, तो भक्तांना वाटला जातो। बायका असतात ती कौशी राजारामरावांचं नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी। गाना